रसिक हो नमस्कार. बकुळगंध या कार्यक्रमामध्ये मी रुबिना बोरकर परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आहे. या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत असता बा.भो. बोरकर यांच्या मला आवडलेल्या काही कविता. माणूस अखंड मीपणाचा घोषा करत आयुष्यात पुढे जात असतो. हे सारं काही विधात्याने आपल्याला दिलेलं आहे याची जराही किंवा पुसटशीही जाणीव आठवण तो कधी कधी ठेवत नाही. अशा या लोकांसाठी बा.भो. बोरकरांनी एक खूप छान कविता लिहिलेली आहे. देवांनी इतकं काही आपल्याला दिलं त्याची आठवण न ठेवता मीपणा करत पुढे जाणारा माणूस, त्यालाही देव किती प्रेमाने समजून घेतो हे या कवितेमध्ये आपल्याला दिसेल. जेथे जातो तेथे मी माझा सांगाती, जेथे जातो तेथे मी माझा सांगाती, पुढे आणि पाठी मीच माझ्या. जेथे जातो तेथे मी माझा सांगाती, पुढे आणि पाठी मीच माझ्या. मीच माझी वाट, मीच माझा दिवा, हिऱ्याचा ताजवा मीच माझा. मीच माझी वाट, मीच माझा दिवा, हिऱ्याचा ताजवा मीच माझा. मीच माझी रूपे पाहतो पाण्यात, जिथे पाहावं तिकडे मी. मीच माझी रूपे पाहतो पाण्यात आणि तो गाण्यात मीच त्यांना. मीच मला कधी हासडितो शिव्या, मीच मला कधी हासडितो शिव्या, कधी गातो ओव्या मीच माझ्या. अशी माझी नित्य चाले मम पूजा, अशी माझी नित्य चाले मम पूजा, लोकी माझ्या ध्वजा मिरवितो, लोकी माझ्या ध्वजा मिरवितो. नाही कधी केली तुझी आठवण, देवा कधीच तुझी आठवण केली नाही. अखंड मीपणाच्या तोऱ्यामध्ये राहिलो, पण तू माझ्याकडे कसं पाहतोयस. नाही कधी केली तुझी आठवण, म्हणालास पण मीच तू रे. देवानी काय सांगितलं, अरे तू माझंच रूप आहेस, तू माझ्यासारखाच आहेस, तू माझाच एक अंश आहेस. इतका मीपणा केल्यानंतरही तो कृपाळू भगवंत आपल्याला किती प्रेमाने त्याच्यामध्ये सामावून घेतो आहे ते पहा. नाही केली तुझी कधी आठवण, म्हणालास पण मीच तू रे, म्हणालास पण मीच तू रे.